आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमाल आहे बाबा तुम्ही दोघं. देवी आई, अक्षराला भरभरून आशीर्वाद दे. तिच्या पदरात यशाचं सुखा समाधानाचं दान दे. अक्षराची सगळी स्वप्न पूर्ण हो दे आई. सर विल्यम जॉन्स यांनी संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या 3 प्राचीन भाषांचं रूपांतर तुलनात्मक पद्धतीने करून 1786 मध्ये या 3ही भाषांची साम्यस्थळं यादृच्छिक नसून या 3ही भाषांमागील भाषा जनक भाषा असल्याचा तर्क लावला. या सूत्राचा तपशीलवार शोध घेण्याच्या क्रमातच भाषेच्या ऐतिहासिक आणि तुलनात्मक अभ्यास पद्धतीचा उगम झाला. त्यांच्या मते या भाषांमधील समानार्थी शब्द जर तपासून पाहिले तर त्या शब्दांमध्ये ध्वनी साम्य आढळतं. करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. वा 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 अक्षरा, तुम्ही लयच हुशार आहेसा की. तुम्ही नक्की अधिकारी बनणार बघा, माझी खात्री आहे. थँक्यू. कशी झाली? हा, एकदम भारी झाली ना. कडक. तुमच्यापेक्षा भारी करते बघा म्या. लागली अगं, ही अक्षरा अभ्यासाला लागली. ह्या पद्धतीत तिने जर अभ्यास केला ना तर पहिल्याच फेरीत ती पास होती बघ. मग काय खरं नाही, आपली होती वरवंटाच फिरवल पाट्यास सकट. तिला अभ्यास करायला वेळ मिळू दिला तर अभ्यास करणार ना. म्हणजे या गुरुजी, या या या. सूर्यवंशी वाड्याबद्दल तुम्ही ऐकलं होतं ना? हो हो, पण त्यांचा वाडा प्रत्यक्षात पाहायचा योग मात्र आजच आला. हो, काय प्रशस्त वाडा आहे हा. गुरुजी, वाड्याकडे नुसतं टकामका बघू नका. मी जे काही सांगितले ना समजत तसंच व्हायला पाहिजे. कशात बी कसूर पडता कामा नाही. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. अक्षरा, तुझा अभ्यास नीट चालू आहे ना? मग उगीच बाकीच्या कामांमध्ये लक्ष घालत बसू नको. नाही, माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. आता इतिहासाचा संपत आलाय, तो संपला की बाकीचे विषय सुरू करेन. छान.
गुरुजी. हरिओम. नमस्कार. हरिओम. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज अचानक कसं काय येणं केलं? अहो ताई, अक्षरा एवढ्या मोठ्या परीक्षेला बसली आहे, तिच्यासाठी दुर्गा सप्तशती पठणाचा विचार केलाय. आजपासून रोज 11 दिवस हे गुरुजी दुर्गा सप्तशतीचं पठण करतील आणि देवीच्या वेगवेगळ्या रूपातलं पूजन करतील. कसं आहे ताई, अक्षराला पहिल्या झटक्यातच यश मिळावं एवढीच माझी इच्छा आहे बघा. चालेल ना मग तुम्हाला? नाही म्हणजे मला माहित होतं की तुम्ही देवीच्या पूजेला आणि पठणाला नाही म्हणणार नाही, म्हणून मी गुरुजींना डायरेक्ट बोलवलं आजपासून पूजा सुरू करायला. छान. उर्वशी, आयुष्यात पहिल्यांदा तू अक्षराच्या बाजूनी काहीतरी चांगला विचार केला आहेस. खरंच एवढी मोठी परीक्षा आहे तिची, तिच्या मागं देवी आईचे आशीर्वाद असणं गरजेचंच आहे. छान, उत्तम केलंस. वय गुरुजी, तुम्ही आता येळ घालू नका. चला पूजेच्या तयारीला लागा. तुम्ही समजा सामान आणलंय ना? हो हो, सगळं सामान आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्ही फक्त 2 पाट, 1 चौरंग पूजेसाठी आणि 2 समया घेऊन या. मी देते तुम्हाला समजा, तवर तुम्ही सुरुवात करा. आम्ही पूजेची तयारी सगळी करतो, आपण तुम्ही नैवेद्य तयार करा. वय वय, तुम्ही पूजा मांडा, तवर नैवेद्य होतो. थांबा थांबा, ज्यांच्यासाठी पूजा करतोय त्यांच्या हातूनच नैवेद्य व्हायला हवंय. वय अहो, पर तिला तर अभ्यास आहे. मी केलं तर नाही का चालणार? चालेल, पण पूजेचं फलित मिळण्यासाठी त्या व्यक्तीच्या हातूनच नैवेद्य झालेला जास्त चांगला. गुरुजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि देवीचं कार्य आहे ना. अक्षरा खुशीनं नैवेद्य करे. करशील ना ग? आई, तुम्ही नका काळजी करू. आई अंबाबाईसाठी नैवेद्य बनवायचा ना, करीन मी. आलेच.